चालू आहे. सर्वांच्या डोक्यामध्ये एकच आहे की तो म्हणजे फक्त कॉक्रोच जनता पार्टी. आता कॉक्रोच जनता पार्टी काय आहे, दीपक टिपके काय आहे, या सर्व गोष्टी आपण अभ्यास केला पाहिजे. हे कसं म्हणतात ना, हवा का झोका, त्यात काही पडलेलं नाही. CGIनी एक शब्द वापरला, नकळत वापरला, तो त्यांचा दृष्टिकोन असावा. मी त्यांना समर्थन करतो असं नाही, त्यांच्या शब्दाला समर्थन करतो असं नाही आहे. परंतु त्याने शब्द जो वापरला तो जरी चुकीचा असला, पण त्या शब्दाला धरून जर आपण जर पुढे काहीतरी करतोय, त्याचा निषेध करणं हा पाठ वेगळा आहे. एक त्यावेळेस तसा माहोल असतो, ते बोलणं त्यावेळेस उचित ठरते. पण त्या शब्दावरून जर समजा एखादा राजकीय पक्ष तयार होणं किंवा एखादं संघटन तयार होणं आणि त्या माध्यमातून सर्व युवकांनी सोशल मीडिया फक्त त्याला सपोर्ट करणं, समर्थन करणं, याने अशामुळे देशाची खूप प्रगती होईल किंवा देशामध्ये उठाव तयार होईल असं नाही. कारण समोरची व्यक्ती सध्या स्थितीत आहे कुठं याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्या मागची त्याची रणनीती काय आहे, की त्याने ते ठरवून केलं का की अचानक केलं. जर अचानक घडलं असेल तर त्याने खूप मोठं काही घडू शकते असं नाही आहे. कारण ती भावनाच तशी नाही आहे. कारण एक माणूस जर परदेशात बसलेला असेल आणि देशाच्या राजकारणामध्ये तो जो बोलत असेल तर उंटावरून बकऱ्या हाणण्याने चालत नाही. त्यातही स्थानिक ठिकाणी ग्राउंड लेवलवर काय आहे परिस्थिती त्याशी भांडलं पाहिजे. असे आपल्याला बरेचसे अनुभव आहेत की जे बरेचसे असे लोक आहेत जे भारतीय आहेत, ते परदेशात राहून फक्त तिथून वल्गना करतात. सोशल मीडियावर बोलणं आणि ग्राउंड लेवलवर काम करणं जमीन आसमानचा फरक आहे. तुम्हाला सोशल मीडिया फॉलोवर भेटते, सोशल मीडियावर लोक तुम्हाला भरपूर सहकार्य करतील, तुमच्या मताशी सहमतसुद्धा असू शकतात, कारण ती परिस्थिती असते. पण मला एक समजत नाही, जर एखादा युवक जो भारतीय आहे तो परदेशात बसतो आणि तो जर असं संघटन तयार तिथून करतो आणि आम्ही जर त्याला समर्थन करत असू तर आम्ही इथे काय करतो, याचा अर्थ त्याची बुद्धी जर चालत असेल आणि त्याला जर ती तळमळ असेल तर तुम्ही तर इथे आहात, तुम्ही इथे काय करता. म्हणजे तो तिथून आदेश देईल तेव्हा तुम्ही इथं करणार का. जर इथं आपण आपल्या देशाची परिस्थिती समजतो, सध्या काय परिस्थिती येतं, सध्या या सत्ताधाऱ्यांनी देशाला काय करून टाकलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी पूर्ण देशाची सोड, आपल्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आपल्याला सर्वांना माहीत आहे. मग आपल्या महाराष्ट्रातला युवक काय करतो. जर सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचा अक्षरशः बिहार करून टाकला म्हणा, इथं रोज दंगे होतात, रोज खून होतात, रोज अत्याचार होतात, इथं कोणी सुरक्षित नाही. ग्रामीण भाग म्हणा की शहरी भाग म्हणा, प्रत्येक ठिकाणी आज अशी परिस्थिती झाली आहे, कधी काय होईल काही सांगू शकत नाही. मग अशा वेळी युवक काय करतो, जर एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा त्या परिस्थितीला बघून इतर लोक तिथं का समोर येत नाही, तेव्हा सगळे फक्त बघायची भूमिका घेतात किंवा कधी व्हिडिओ करण्याची भूमिका घेतात. आज आपण बघतोय प्रशासकीय यंत्रणा अक्षरशः भ्रष्टाचाराने मलिन झालेले आहे. कुठल्याही प्रशासकीय विभागात जा, रिश्वत लाच घेतल्याशिवाय कामं होत नाही, हे सर्वांना माहीत आहे. वरिष्ठ अधिकारी सांगतात की तुम्हाला कुठल्याही सरकारी कार्यालयात व्हिडिओ शूटिंग करण्याची मुभा आहे. यासाठी हायकोर्टसुद्धा सांगते की तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. तरीसुद्धा प्रशासकीय अधिकारी व्हिडिओ बंद करा, शूटिंग करू नका, अशा घटना घडतात.
मग त्यावेळेस यांना का उठाव करावा वाटत नाही? तेव्हा युवक ह्या सगळ्या गोष्टी फक्त बघायच्या भूमिका का घेते? आज काही निवडक लोक आहेत जे रस्त्यावर उतरून बिनधास्त लढतात, ते जनतेसाठी लढतात. हा माझा पण अनुभव आहे आणि इतरांचा सुद्धा अनुभव आहे की इथं कोणी जर एखादं आंदोलन जरी करत असेल ना चांगल्या गोष्टीसाठी, तरी त्याला समर्थन देत नाही. समोर येऊन बघून जातं, पण त्याला समर्थन करणार नाही, त्याच्या प्रतिक्रिया देणार नाही आणि वरून त्यालाच प्रश्न करतील की तुम्ही केलेल्या आंदोलनाचं फलित काय झालं? अरे तो करतो तरी तुम्ही तर बघायची भूमिका घेता. आज नाशिकमध्ये इतके सगळे वृक्षतोड झाली, किती युवक तिथे उभे झाले आणि का ते थांबू शकलं नाही? जेव्हा प्रशासन झुकत नाही याचा अर्थ तुमचा दबाव कमी पडला. प्रश्न युवकांचाच नाही, सर्व जनतेचा आहे. अख्खं नाशिक जर तिथं उभं राहून जर ठाम भूमिका घेतली असती, पण प्रशासनाची काय हिंमत होती की एका झाडाची फांदी तरी तोडून दाखवते. परंतु तिथं काही लोक जो विरोध करत होते तो एक मवाळ होता. प्रशासनासोबत त्यांची काही चालत नव्हती किंवा यांची दोन हात करण्याची हिंमत नव्हती. फक्त एक म्हणतात ना, लढा आम्ही देतो, ही एक परिस्थिती होती. त्यावेळेस जर जशाच तशी जर परिस्थिती निर्माण केली असती तर त्याचे परिणाम अधिक झाले असते आणि लोक अधिक उभे राहिले असते तिथे. फक्त ही नाशिकचीच गोष्ट नाही, ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्याचे प्रकार सुरू आहेत, जिथे शेतकरी हस्तांतरित करण्यासाठी नकार देत आहेत, त्यांची तयारी नाही. मग त्यासाठी सरकार किंवा प्रशासन का जबरदस्ती करते? मग त्या ठिकाणी सुद्धा ज्यांची जमीन त्या रस्त्यामध्ये जाते तेच लोक विरोध करतात, पण त्यांना दुसरे लोक सहकार्य करतच नाही. मग ही सुद्धा जी भूमिका असते ही मवाळ असते. त्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांनी सर्वांनी इथून उठून उभं राहिलं पाहिजे आणि ज्यांचं नुकसान होते, जे बिचारे त्याच्यात भरडले जातात, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तुम्ही काही लोकांसाठी फक्त त्या विकासाची भूमिका जर घेत असाल, पण तिथल्या स्थानिक लोकांशी त्यांचं जर नुकसान होत असेल तर तो विकास काय कामाचा? सुपीक जमीन जर त्या विकासाच्या रस्त्यामध्ये जात असेल तर ते सुपीक जमीन आपल्याला वर्षोनवर्ष जे उत्पन्न देते ते कायमचं बंद होऊन जाते. ते त्या रस्त्याच्या माध्यमातून येऊ शकत नाही. त्याला पर्यायी रस्ते आहेत. ही एक घटना नाही, अशा अनेक घटना आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. मग तेव्हा स्थानिक युवक का उठून उभा राहत नाही? एकच घटना नाही, फक्त ही झुरळाची एकच गोष्ट नाही आहे. अशा किती घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये, अन्यायाच्या आहेत, अत्याचाराच्या आहेत. आज भ्रष्टाचाराने एवढं मखमलीत झालेलं आहे की प्रत्येक ठिकाणी किचडसारखा हा भ्रष्टाचार, ही लाच रिश्वत पसरलेली आहे. कुठल्याही कार्यालयात जा, तुम्हाला रिश्वत दिल्याशिवाय कामं होत नाही. जर कायदे आणि कायद्याचं पालन जर व्यवस्थित प्रशासनाने जर केलं, त्यांच्यावर जर तशा प्रकारे अंकुश असता तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते कामं करावीच लागली असते. परंतु संबंधित मंत्रालयाचं, तिथल्या मंत्री लोकांचा, सचिवांचा कोणाचाही त्याच्यावर अंकुश नाही. म्हणून हे मनमर्जी तसे तलाट्यापासून शिपायापासून तर वरच्या अधिकाऱ्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तहसीलदारापर्यंत प्रत्येक ठिकाणी गुरमीचं काम चालू आहे. त्यांना वाटेल तेव्हा ते येतील, तेव्हा वाटेल तेव्हा ते जातील. ज्याला भेटायचं त्यालाच भेटतील, नाहीतर सरळ मीटिंग चालू आहे. काही ना काही कारणं देत राहतात. हा प्रत्येकाचा अनुभव आहे, माझा पण अनुभव आहे. पण यावेळेस अशा ठिकाणी जेव्हा अशी कुचंबना होते लोकांची, तेव्हा जनता का उभी राहत नाही? कारण लोक एकच समजतात, हे माझ्यासोबत झालं नाही. जेव्हा घटना एखाद्या व्यक्तीसोबत घडते ना, तेव्हा लोकांची जी भूमिका असते ना, ते माझ्यासोबत नाही झालं, ते दुसऱ्यासोबत झालं. आणि त्यामुळे तो एकटा लढतो, मग बाकीचे बघायची भूमिका घेतात किंवा आपले काम से भला, ही लोकांची वृत्ती आहे. त्यामुळे देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते.
प्रकरण कोणतंही असो, सर्वांनी एकजुटीने त्याचा विरोध केला तर प्रशासनाला 10 वेळ विचार करावा लागेल कुठलीही गोष्ट करताना. पण आम्ही ते करत नाही. एखादा व्यक्ती लढा देतो, तो भरडला जातो, वर्षानुवर्ष कधीतरी तो संपून जातो. आज तुम्ही प्रशासनाला जर प्रश्न जरी विचारला तर प्रशासन त्याच्यावर उलट कारवाई करते आणि त्याला तुरुंगात डांबते. तेव्हा प्रशासनाच्या या कृतीवर जनता का उभी राहत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि यामुळेच प्रशासनाच्या लोकांना माहीत आहे की यांच्यावर जर दबाव आणला, यांच्यावर कारवाया केल्या तर हे लोक गप्प बसतात. आणि आम्ही एकच बघतो, अरे आमचा करिअर खराब होईल. अरे करिअर काय घेऊन बसले? अशा प्रशासनाला जर तुम्ही धारेवर धरलं ना तर तुमचं करिअर चांगलं होईल. आणि असे हरामखोर लोक त्या प्रशासनाच्या बाहेर काढले ना आणि चांगले लोक जर प्रशासनामध्ये असेल तर तुमचं करिअरसुद्धा उत्तम होऊ शकते. तुमचं करिअर खराब करणारे, तुमचं आयुष्य खराब करणारे हे प्रशासनात हरामखोर बसलेले आहेत, यांना पहिले हाकला. मग तो अधिकारी असो की आमदार असो की मंत्री असो की कोणी असू द्या. जोपर्यंत तुम्ही या हरामखोरांना हाकलात नाही तोपर्यंत तुमची आजची परिस्थिती आणि येणारी परिस्थिती ही व्यवस्थित राहणार नाही, सुधारणार नाही. यासाठी आम्ही कुठलीही घटना असू द्या एकत्र येऊन उठाव केला पाहिजे, त्याला विरोध केला पाहिजे. जी घटना माझ्यासोबत घसो की कोणासोबत असू द्या, जर एखाद्याचं नुकसान होत असेल, एखादा जर अन्याय होत असेल तर आपण त्याच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. तेव्हाच या कायदेतज्ञांना, या प्रशासनाला जाग आहे. एखाद्या माणसाला उचलून न्यायचं, तुरुंगात न्यायचं, त्याला डांबून ठेवायचं, त्याला तुडवायचं आणि त्याला गप्प करायचं, हे चुकीचं आहे. आज जे बाहेर ज्या घटना घडत आहेत त्याला कारण कोण आहे? याला कारण आपला हा समाजच आहे. कारण आपण तिथे कठोर भूमिका घेत नाही. आपण तात्पुरते तितक्यापर्यंत आपलं रक्त गरम करतो, तेव्हा आपण आवाज उठवतो, 2 दिवसानंतर सर्व शांत होते आणि हे लोक याचा फायदा घेतात. तर मी सर्व युवकांना आणि सर्व जनतेलाच सांगतो, फक्त युवकांनीच नाही, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या करिअरबद्दलच फक्त विचार करता. अरे तुमचं करिअर केव्हा असतं? जेव्हा देश सुशिक्षित असेल, सुरक्षित असेल तर तुमचं करिअर घडणार. येऊन जाऊन सर्वजण तुम्ही परदेशात जाऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या. आणि परदेशातली सुद्धा काय परिस्थिती आहे, जे परदेशात आहेत ना त्यांना विचारा. कारण तिथे पण एक काही परिस्थिती आहे ना, तिथे पण एक लिमिटेशन आहे, सर्वांनाच तिथे घेणार नाही. आणि आपल्या देशातच ती परिस्थिती जर त्यापेक्षा भयानक असेल तर आपण काय करू शकतो? तुम्ही कितीही शिक्षण घेतलं, काही घेतलं, आज आपण बघतो नीटसारख्या परीक्षेचे जर पेपर फुटत असतील, एकच हे नीटच नाही आहे, आज या 12 वर्षामध्ये 24 वेळा पेपर फुटलेले आहेत. मग तुम्ही सांगा, या पेपर फुटीमध्ये जबाबदार कोण आहे? एक तर मोठमोठे क्लासेसवाले किंवा ज्यांचे याच्याशी हितसंबंध आहेत ते लोक. आणि हे पेपर घेणारेसुद्धा आपलेच लोक आहेत ना. ज्यांना अभ्यास होत नाही, बरोबर आहे, ज्याची कुवत नाही, तो काय करतो? पेपर घेतो. त्याचा जो पैसा असतो म्हणून तो पेपर खरीदतो. आणि असे लोक जर उद्या डॉक्टर झाले, मोठमोठे इंजिनियर झाले तर ते काय प्रगती करतील देशाची? जो कॉफी वाददार आहे तो जर असा प्रशासना ठिकाणी जर बसला, आपण आज बरेच वेळा बघतो काही काही अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचं सुद्धा त्यांना काय काम करावं याचा अर्थ काय आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यांना समजत नाही. तेव्हा असं वाटते की हा असाच येऊन बसला का? समजून जायचं हे कॉफी बहादर आहेत किंवा हे कुठल्या कुठे वशिलान आले आहेत. आज बऱ्याच ठिकाणी असे काही अधिकारी बसलेले आहेत की त्यांची तिथं बसायची लायकीसुद्धा नसते. पण काय, एकतर त्यांची सर्व्हिस तेवढी झालेली असते किंवा प्रशासनामध्ये आमदारांची, मंत्र्यांची चापलुशी करून ते वरती जात असतात, प्रमोशन घेत असतात. अशामुळे काय होते, योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती जर असेल ना तर तिथं त्या विभागाचं खूप काम सुरळीत होते. आज आपण काही अधिकाऱ्याचे नावं घेतले, आज तुकाराम मुंढे साहेब आहेत
किंवा खैरनार साहेब आहेत, असे बरेचसे लोक आहेत की यांचं आज प्रशासनामध्ये आज रुबाब आहे. आज ज्या त्या प्रशासनामध्ये आज तुकाराम मुंढे साहेब ज्या विभागात जातील ते तिथे बिनधास्त निमूटपणे काम करतात आणि तिथल्या बाकीच्या वर्गांची, तिथल्या बाकीच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते, कारण त्यांना माहीत आहे की आपला अधिकारी स्ट्रॉंग आहे. तर असे जर अधिकारी प्रशासनामध्ये असले तर ॲटोमॅटिकलीच अशा ठिकाणी खूप चांगले कामं होऊ शकतात आणि याला जबाबदार आपण जनताच असतो. आज तुकाराम मुंढेंची परिस्थिती म्हटलं तर त्यांच्या आजच्या सर्व्हिसमध्ये मी तो म्हणतो त्याच्या डबलपेक्षा त्यांचे आज बदल्या झाल्या असतील. मग तुम्ही सांगा, एका अधिकाऱ्याला तुम्ही चांगलं काम करू देत नाही आहे, याला जबाबदार कोण आहे? जेवढे मंत्री जबाबदार आहेत तेवढेच आम्ही जनतासुद्धा जबाबदार आहोत, कारण की आम्ही त्या अधिकाऱ्यासाठी हट्ट धरत नाही की या अधिकाऱ्याची मी बदली करू शकत नाही. काम साहेब एखाद्या अधिकाऱ्याला चांगलं काम करायला 3 वर्ष तरी टिकू द्या तिथं. कम से कम तो त्या विभागाचा चांगला विकास तरी करेल, खूप चांगल्या विभागाने काम तरी होईल. 6-6 महिने जर ठेवलं तर मग काहीच काम करू शकणार नाही. त्याचं वैयक्तिक नुकसान नाही होणार, पण आपलं त्या विभागाचं, त्या राज्याचं नुकसान होऊ शकते. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला एकच सांगू शकतो की आपण घटना कोणतीही असू द्या, जोपर्यंत जनता उठाव करत नाही, जनता समोर येत नाही, तोपर्यंत सत्ताधारी ऐकणार नाही. आज तुमचा जो महाराष्ट्र लुटला जातो ना, आज जे महाराष्ट्रात कर्ज होतं आहे ते कोणामुळे होते आणि हे कोण भरणार आहे? हे आपल्यालाच भरायचं आहे. आपण न भरत आपली पुढची पिढी भरेल. टॅक्स आपणच भरतो ना. हे तर हरामखोर यांनी इतकं लुटलं आहे की जेवढं महाराष्ट्रात कर्ज नाही याच्या 10 पट यांची संपत्ती जमलेली आहे. आज आपण एखाद्या आमदाराचं जर करिअर बघितलं की जेव्हा हे आमदार नव्हते, आमदार झाल्यानंतर यांची संपत्ती वाढली, महाराष्ट्रावर, राज्यावर कर्ज झालं. आज महाराष्ट्रातल्या आजी माजी आमदारांची किंवा मंत्र्यांची जर आपण संपत्ती बघितली तर यांचा विकास झाला आहे, पण महाराष्ट्राचा विकास झाला, महाराष्ट्रात कर्ज झालेला आहे. मग तुम्ही सांगा, यांनी असे काही कामं केले की यांची अशी कोणती सुपीक जमिनी आहे की यांचे असे कोणते व्यवसाय आहेत की त्या व्यवसायामध्ये त्यांना एवढा प्रॉफिट झाला, यांची संपत्ती एवढी वाढली? आणि सामान्य माणसाचं काय? आज शेतकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाही. आज शेतकरी असा आहे की जगाचा पोशिंदा म्हणतात. तो आज राजा आहे फक्त नावाला. म्हणजे अशी परिस्थिती आहे की तो बिचारा सर्व जगाला पोहोचू शकतो, त्यालाच प्रशासन अक्षरशः टॉर्चर करते, त्याला सँडविच करून टाकते. तर ही परिस्थिती आपल्यामुळेच आहे. आपण सगळ्या लोकांनी जर एकत्र येऊन जर प्रत्येकासाठी लढा जर दिला तर या सत्ताधाऱ्यांना समजेल नाही आता जनता जागृत झाली आणि यांना हटवणे काही मोठी गोष्ट नाही. आम्ही जर एकत्र येऊन जर समोरून जर फाईट जर केली, आज मला सांगा, आम्ही कुठल्याही एखाद्या व्यक्तीनं मोर्चा काढला, शेतकरी असू द्या, कुठले कामगार असू द्या, याला अटकाव कोण करते? आज मध्यंतरी शेतकऱ्यांनी सुद्धा आंदोलन केलं आहे, तेव्हा त्यांना अडवलं कोणी? कुठल्या आमदाराने, खासदाराने, मंत्र्याने अडवलं का? नाही. कोणी अडवलं? पोलिसांनी. मला सांगा, पोलीस कोण आहे? बाहेरचे आहेत का? पोलीससुद्धा आपल्या शेतकऱ्यांचेच मुलं आहेत. म्हणजे शेतकरी जर आंदोलन करत असेल, त्याला अडवायला, त्याला थांबवायला, त्याच्यावर लाठीचार्ज करायला कोण आहे? शेतकऱ्यांचेच मुलं आहेत, जे पोलीस आहेत, जे पोलीसमध्ये आहेत. ते कशासाठी? की राज्याच्या, देशाच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये. कोणी जाणून नुकसान करणार नाही. ते काय करतील? संबंधित खात्याच्या मंत्र्याला, सचिवाला, जो काही अधिकारी असेल त्याला घेराव घालतील, त्याला प्रश्न विचारतील. पण त्यांचं संरक्षण करण्यासाठी आपलेच मुलं आपल्या समोर उभे करायचे, आपल्यावर लाठीमार करायचा, हे कोणतं तत्व आहे? मग शेतकऱ्यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या मुलाला सांगितलं पाहिजे की आम्ही मोर्चा करणार आहोत, तुम्हीसुद्धा आमच्या मोर्चात सहभागी व्हा
नोकरीला वेळ पडले सुट्टी मारा, नाही तर सोडून द्या. अचानक जर तुम्ही नोकरी सोडसाल आणि अचानक तुम्ही संप कराल ना, तर यांनाही समजेल. परंतु आमचं तसं होत नाही. प्रत्येकजण लाचार झालेला आहे. त्यांना नोकरी प्यारी आहे, त्यांना शेतकरी प्यारा आहे. शेतकऱ्यांनी जर कमावलं नाही ना, शेतकऱ्यांनी जर मेहनत नाही केली, शेतकऱ्यांना उगवलं नाही, त्याने पिकवलं नाही, तर काय खाणार तुम्ही? याचा विचार करा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आपण जर चांगल्या प्रकारे वैचारिकतेत, मेन गोष्ट कसं आहे, वैचारिकता असणं महत्त्वाची आहे. काहीतरी सोशल मीडिया येऊन बोलायचं करायचं हे नाही. वैचारिकतासुद्धा असली पाहिजे, त्या नियमाप्रमाणे चाललं पाहिजे. सत्ताधाऱ्यांना काय आहे, जात पात धर्म प्रांत बस एवढंच आहे. जास्तीत जास्त एखादं आरक्षणाचं हाड टाकून देतील, प्रश्न संपला. तुम्हाला कुठं लढवायचं ना आपसामध्ये हे यांनी ठरवलेलं आहे. त्यासाठी जनतेने विचार केला पाहिजे, आपण कुठं लढलं पाहिजे आणि कोणाच्या सोबत लढलं पाहिजे, कोणाच्या समोर उभं राहिलं पाहिजे. आपण ते करत नाही. आणि जोपर्यंत आपण एकत्र येऊ, भले सत्ता कोणत्याही पक्षाची असो, कारण जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत तेवढेच विरोधकसुद्धा जबाबदार आहे. कारण विरोधकांनी सुद्धा आज अशी भूमिका घेतलेली आहे, हे कुठं काही बोलत नाही, फक्त मीडियासमोर तोंड उघडतील. त्यानंतर यांची कोणतीही कृती नाही, काही नाही. कारण आजपर्यंत यांनी जे केलं ते त्यांना माहीत आहे, आज ते जे करतात हे यांना माहीत आहे. म्हणून हे आपापली भाकरी भुजत आहेत, आपापली भाकरी खात आहेत आणि आपले खिसे भरत आहेत, आपली संपत्ती जमवत आहे. तर लक्षात घ्या, जोपर्यंत जनता शांत आहे तोपर्यंत असंच सुरू राहणार. आणि बरेचसे कायदे येणार आहेत, लक्षात घ्या, ज्यामुळे आपल्याला जर वाटत असेल आम्हाला संविधानाने भरपूर अधिकार दिले, आम्ही यांच्या विरोधात फाईट करू शकतो, यांना कुठे अडवू शकतो, खूप हे आपलं म्हणतात ना, हा आपला आत्मविश्वास संपलेला आहे समजून जायचं. कारण बरेचसे कायद्यात यांनी बदल केलेले आहेत, हे कोणालाही माहीत नाही. एखादं प्रकरण जेव्हा होतं आहे तेव्हा आपण त्या प्रकरणाशी संबंधित सोशल मीडिया व्यस्त असतो, आपण त्याच्या विरुद्ध बोलतो. जसं नीटचे पेपर म्हणा किंवा खराचं प्रकरण म्हणा, या सगळ्या गोष्टी आपण भरपूर सोशल मीडियावर बोललो आहे किंवा पोस्ट टाकल्या, यात आपण चर्चा करण्यामध्ये व्यस्त होतो. पण त्यावेळेस त्यांनी ॲटोमॅटिकली काय केलं की तिकडे त्यांनी चर्चा करून मंत्रालयामध्ये बसवून बरेचसे कायदे तयार केलेले आहेत आणि दोन्ही सदनामध्ये त्यांचं बहुमत असल्यामुळे ते पारित पण करतात. जनतेला याचं माहीत पण नसते आणि जेव्हा त्याचा वापर होतो तेव्हा आपण म्हणतो हे कधी झालं, हे लक्षात घ्या. तर जनतेला मी एकच सांगेन, मी युवकांना एकच सांगेन, तुम्ही ज्या काही गोष्टी करते सर्व करा, पण जोपर्यंत तुम्ही पुढे येणार नाही, तुम्ही उठाव करणार नाही, तुम्ही पुढाकार घेणार नाही, तोपर्यंत काही होणार नाही. आणि तुम्ही असेच जर बसले शंडासारखे तर अक्षरशः तुमची येणारी पुढची पिढी ना पक्की गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या.